स्वामींचा आशीर्वाद असेल किंवा मग सिद्धिविनायक आणि आता हे वारी मला असं वाटतं ते एक भागांमध्ये ते पुढे जाते. ती आध्यात्मिक बाजू मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तेही करता आलेलं आहे आयुषजी. खरंच आहे. मला तसंच वाटतं, की खरंच आणि आता तू जेव्हा हे 3 टप्पे सांगितलेस, तेव्हा मला असं वाटतं, की हे का शक्य झालं असेल? तर आई-वडिलांची पुण्य आहे, आजोबांची पुण्य आहे. यशवंत विठ्ठल बांदेकर असं त्यांचं नाव. आम्ही त्यांना लाडाने भाऊ म्हणायचो. म्हणजे आम्ही नाही, आम्हाला तर ते फोटोतच दिसले. पण जे काही आमच्या वडिलांकडनं आम्ही ऐकतो, की ते भजनी होते. ते त्यांच्या हातात कायम ज्ञानेश्वरी असायची. ते कायम अ, पसायदान रोज म्हटलं जायचं किंवा मोगरा फुलला सारखा अभंग असं ते म्हणायचे. टाळचा ठेका चुकला तर त्यांना राग यायचा. या गोष्टी ज्या आम्ही त्यांच्या ऐकतो, मला असं वाटतं की ती आध्यात्मिक संचित किंवा ती आध्यात्मिक बैठक त्यांची खूप मोठी होती. ते कुठेतरी ना पुण्य पाझरलं म्हणून आमच्या पिढीला ही अध्यात्माची वारी करायला मिळाली.